महाविकास आघाडीच्या वतीने महापालिका येथे लाक्षणिक साखळी उपोषण करण्यात आले। चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 922000 नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। राज्यातील महापालिकांच्या सेवा प्रवेश नियमांना मंजुरी देण्यात आली असून जवळपास 2 वर्ष होऊनही कोल्हापूर महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमांना अद्याप नगर विकास विभागामार्फत मंजुरी देण्यात आलेली नाही। यामुळे महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदांची भरती अथवा पदोन्नती रखडलेली आहे। या भरती अभावी प्रशासनापुढे मोठी अडचण निर्माण झालेली असून पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी दैनंदिन कामकाज पार पाडणे कठीण झाले आहे। त्यामुळे नागरिकांचा रोष निर्माण होऊन याचे दुष्परिणाम आम्हा सर्व नवनिर्वाचित सदस्यांना भोगावा लागत असल्याचा आरोप कोल्हापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी केला होता। तसेच त्यांनी वर्ग 1 ते 4 या श्रेणीतील पदे रिक्त असून कर्मचाऱ्यांविना येत्या 2 महिन्यात प्रशासकीय आणीबाणी येणार असल्याचंही त्यांनी 9 मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते। तसेच राज्य सरकारच्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव मान्य होऊन आला नाही तर लाक्षणिक साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिला होता। त्याप्रमाणे आज 12 मार्चपासून महानगरपालिका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे लाक्षणिक साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली। यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान महापौर रुपाराणी निकम यांनी उपोषण स्थळी भेट दिली। यावेळी महापौर रुपाराणी निकम यांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले। दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेत 60 इंजिनियरची आवश्यकता असताना फक्त 24 इंजिनियर या महापालिकेमध्ये कार्यरत असून संबंधित विभागातील कामे प्रलंबित असल्याचे देखील त्यांनी सांगितले। यामुळे या सर्व प्रकरणावर संबंधित विभाग दखल घेत नसल्यामुळे आजपासून महानगरपालिकेसमोर लाक्षणिक साखळी उपोषणाला सुरुवात केली असल्याचे सांगितले। यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, कोल्हापूर महानगरपालिकेतील गटनेते इंद्रजित बोंद्रे, अक्षय शेळके, सचिन शेंडे, संजय पटकारे, उत्तम शेळके, ध्रुवास कदम, भैया खेडकर, संदीप बिरांजे, साहिल बागवान, प्रवीण सोनवणे, शशिकांत पाटील, स्वाती कांबळे, दीपाली घाडगे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।